नमस्कार मंडळी, जय शिवराय. या तोंडामध्ये आम्ही भात लावून झालं होतं, पण जास्त पावसामुळे सगळा भात आमचा वाहून गेला. हे बघा, आज पुन्हा नवीन लावणी करणार आहे. हे सगळं काढून टाकणार, जेवढं आव्हान लावलं आहे तेवढं सगळं काढून लावणार. हे बघा, सगळं सगळं वाहून गेलं, काय राहिलं नाही शिल्लक. त्यात हा शेतीचा बांध पण गेला पूर्ण. हा बघा, तिकडं आव्हान आहे आणि ती खताची बादली आहे. हे बघा, हे बघा, आधीमध्ये कायच नाही, सगळं वाहून गेलंय. तर डबल पुन्हा आज लावायला लागलं, सगळा तोंडा पूर्ण. आता आव्हान उरलंय ना, ते आणून सगळं लावायचं. हे बघा, तिकडं आव्हान काढतायत. हा भात लावलेला होता, पुन्हा आता सगळं उपटून पुन्हा आता नवीन लावणार आहोत. हा पाणी फिरवत आहे ना खाली, तिथं पण मुसखोला खाली. ती नाहीतर हा ऐकणार नाही, कारण का हा नांगरलं की सगळा होऊन जाईल ना. लावलेलं आव्हान सगळं खालच्या खालच्या तोंडात झालं. कुठं? हा, तो बंद करायला लागेल पाणी. ती पण खोला, आमच्या इथं आहे ती 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 म्हणजे हा आता नांगरल्यावर सगळं येईल ना खाली. अजून कुणाचा उरलाय का बघा आव्हान. आहे ना. हा, त्या बाजून काहीच नाही ना राहिला, तिकडून सर्व गेलाय बघा. हा हा हा, हे बघ, यावर्षी शेतीचं भरपूर नुकसान झालं, खूप म्हणजे खूपच. पाऊस नाही पडला, त्याच्यामुळे काय दाढी पण वाढल्या नाहीत आणि सगळीकडेच आव्हान कमी पडला. आता आमचे पण प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 मोठे मोठे तोंडे राहिलेत, का आता आव्हान नाही राहिलं शिल्लक त्याच्यामुळे. हे बघा, इथं खत आहे, या डब्यामध्ये खत आहे. युरिया खत वापरलं आहे, युरिया आणि शुक्ला मिक्स आहे दोन्ही पण. आणि ह्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.